किनवट माहूर तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटीमुळे सारखणी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली असून अनेक गोरगरिबांच्या घरांची पडझड झाली आहे। अनेक ठिकाणी शेतीची जमीन खरडून गेली आहे। या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सम्यक जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा गोरसणेचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी केली आहे। सारखणी येथे पत्रकार दिनेश चव्हाण यांच्या घरात नाल्याचं पाणी शिरून 3 फ्रीज आणि इतर घरगुती वस्तू वाहून गेल्या। तसेच तळघरात पाणी घुसल्यामुळे 200 पोती सिमेंटचं नुकसान झाले। देवा चव्हाण यांच्या घरात 5 फुटांपर्यंत पाणी जमा झालं होतं, ज्यात त्यांचे वॉशिंग मशीन, फ्रीज, कूलर, भांडी आणि धान्य वाहून गेले। त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडलाय। असेच नुकसान सारखणीतील अनेक घरे, दुकाने आणि हॉटेल्समध्ये झाले आहे। एवढं मोठं नुकसान होऊनही ग्रामपंचायत किंवा महसूल विभागातील एकाही कर्मचाऱ्यानं भेट दिली नाही। याबद्दल नागरिकांमध्ये संताप आहे। त्यामुळे नाला सरळीकरण करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होत आहे। दुसरीकडे सारखणी घाटात दरड कोसळल्यानं 100हून अधिक वाहने अडकली होती। यावेळी सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी तातडीनं प्रतिसाद देत स्वतःच्या खर्चानं JCB बोलावून रस्ता मोकळा केला। त्यांच्या या तत्परतेमुळे परिसरात त्यांचं मोठं कौतुक होत आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।